वेलकम टू आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. मी ऐश्वर्या क्षीरसागर तुमचं स्वागत करते आणि आपण घेतोय मंथन या परीक्षेचा सिलेबस. तर मंथन ही जी परीक्षा आहे ती थर्ड लेवलवरती घेतली जाते, ज्याच्यामध्ये आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम कशी द्यायची एक थोडीशी एक इंट्रोडक्शन पार्ट असतो. तर मंथनमध्ये आपला जो विषय चालू होता तो आहे आय टी, दॅट इज इंटेलिजन्स. आता इंटेलिजन्समध्ये काय असणार आहे की खूप सिंपल प्रश्न असतात, फक्त थोड्याशा वेगळ्या पद्धतीने विचारलेले असतात आणि तेच आपल्याला आन्सर तसं द्यायचं असतात. म्हणजेच काय की इंटेलिजन्स. आता इंटेलिजन्समध्ये आपण मागच्या वेळी बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या की ॲनॉलॉजी पाहिली. ॲनॉलॉजी म्हणजे काय पाहिली होती की एकाचं रिलेशन दुसऱ्याची, दुसऱ्याची रिलेशन तिसऱ्याची, तर चौथा वर्ड काय आहे, किंवा ऑड वन आउटचे आपण एक्झाम्पल पाहिले होते, मिरर इमेज पाहिलं होतं, वॉटर इमेज पाहिले होत्या. त्याच्यामुळे आता आपण थोडंसं पुढं जातोय. नेक्स्ट युनिट जो आहे आपला तो आहे रिझनिंग अँड ॲनॉलॉजी. आता याच्यामध्ये काय असणार आहे की इन्फरन्स म्हणजेच काय की आपल्याला अनुमान लावायचे, म्हणजेच काय लावायचं की तर्क लावायचे की काय असू शकतं. ठीक आहे, तर त्याच्यातला सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे तो आहे रिलेशनशिप. आता रिलेशनशिप म्हणजे काय की आपण आपले आई वडील भाऊ बहीण मामा मामी आत्या मावशी हे सगळे जे आहेत त्यांचं आपल्याशी काय नातं आहे किंवा आपलं त्यांच्याशी काय नातं आहे हेच फक्त आपल्याला शोधायचं असतं. तर याच्यामध्ये काय आहे की मराठीमध्ये जसं आपण म्हणतो आई आणि बाबा, तसं इथे फादर मदर, त्याच्यानंतर काका काकूंना याच्यामध्ये काय म्हणलं जातं, अंकल आणि आंट. ठीक आहे, त्याच्यानंतर मामा आणि मामी ते सुद्धा अंकल आणि आंटच असतात. फक्त एक फरक आहे, जर मामा आणि मामी असतील तर ते मॅटर्नल अंकल आंट होतात आणि काका आणि काकू असेल तर ते पॅटर्नल अंकल. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण जे आहे ते आपण भाचे सुद्धा असतो, म्हणजेच काय की आपल्या काकांचे पुतणे असतो आणि मावशी आणि मामाचे भाचे असतो. सो दॅट इज नीस आणि नेफ्यू असेल, जर गर्ल असेल तर नीस आणि नेफ्यू काय जर बॉय असेल तर. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण जे भाऊ बहीण असतो, चुलत भाऊ बहीण, काकांचा मुलगा किंवा वडिलांचा भाऊ, ते सगळे जे एकत्र आहे, आत्यांचा मुलगा, तर ते सगळे आपण एकत्र कजन म्हणू शकतो. ठीक आहे, सो आपल्याला आता बघायचंय इंट्रोडक्शन तर मी तुम्हाला दिलंय, फक्त आपल्याला चेक करायचंय की कोणतं रिलेशन असणार आहे. तर पहिला क्वेश्चन पाहूया. किरण कॉल्स नितीन्स मदर. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय असणार आहे की दोन नावं असणार आहेत. सो आपल्याला ती नावं जी आहेत पहिली लिहून घ्यायची, त्यानुसारच आपल्याला त्यांचं रिलेशन लावता येईल. तर पाहूयात. किरण कॉल्स किरण. ठीक आहे, किरण आहे तो नितीनच्या मदर. ठीक आहे, किरण कॉल्स नितीन्स मदर. ठीक आहे, नितीनची जी मदर आहे तिला किरण काय म्हणतोय तर आंट म्हणतोय. ओके, ठीक आहे, म्हणजे नितीनची जी आई आहे ती किरणची कोण आहे, काकी किंवा मामी असू शकते. व्हॉट इज द रिलेशन ऑफ किरण विथ नितीन, म्हणजे या दोघांचं रिलेशन फाइंड करायचंय. आता याची आई जर याची काकी असू शकते तर ऑब्व्हियसली ते दोघं काय असणार आहेत, भाऊ बहीण असणार आहेत. आपल्याला विचारलंय काय, व्हॉट इज द रिलेशन ऑफ किरण, किरणचं रिलेशन काय असणार आहे नितीनशी. आता जर तो नुसता ब्रदर आहे पण कझन ब्रदर आहे, ब्रदर काय असतात तर त्याची आई आणि याची आई एकच असते, पण तसं नाहीये. याची आई कोण आहे, त्याची काकी आहे, त्याच्यामुळंच इथं जे रिलेशन बनतंय ते कुठलं असणार आहे, कझन. ओके, सिंपल सिंपल क्वेश्चन आहेत, फक्त आपल्याला त्यांची मांडणी करायची जर समजली तर बाकीचं आपल्याला सगळं इझी पडणार आहे. त्याच्यानंतर पाहूया सेकंड क्वेश्चन. इफ अपर्णाज ब्रदर, आता पाहूयात, आपण मांडून घेऊया अपर्णा. ठीक आहे, अपर्णाज ब्रदर इज प्रल्हाद नेफ्यू. नेफ्यू आहे तो कोणाचा, प्रल्हादचा. ठीक आहे, म्हणजे हे दोघं ब्रदर सिस्टर आहेत, ही सिस्टर आहे, हे ब्रदर आहे, हा नेफ्यू असल्यावरती ही कोण असणार आहे, नीस असणार आहे, प्रल्हादचेच. ओके, व्हॉट इज द रिलेशन ऑफ प्रल्हाद आणि अपर्णा. ठीक आहे, चलो मी आन्सर इथं तुम्हाला ऑलरेडी सांगितलंच आहे. प्रल्हाद आणि अपर्णाचं रिलेशन काय असणार आहे, व्हॉट इज द रिलेशन ऑफ प्रल्हाद. आपल्याला क्वेश्चन कसा विचारलाय ते बघा, अपर्णाचं
प्रल्हादशी नाही विचारलंय, तर प्रल्हादचा अपर्णाशी, म्हणजे प्रल्हाद हा कोण असणार आहे, अपर्णाचा. ऑब्विसली ती जर नीस आहे तर तो कोण असणार आहे, अंकल असणार आहे. ओके, सो आता याच्यामध्ये फक्त आपल्याला डिफाईन करायचं की तो मॅटर्नल अंकल असणार आहे का नुसता अंकल असणार आहे. आता याच्यामध्ये नेफ्यू नीस आहे तर ऑब्विसली तो मॅटर्नल अंकल असणार आहे. ठीक आहे, असेच तुम्हाला अजून क्वेश्चन मी खाली दिलेले आहेत, तर तुम्ही एक एक करून जसं मी मांडून घेते त्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा आणि त्याचा आपल्याला नेहमीप्रमाणे मला कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाईप करून नक्की सांगा. ठीक आहे, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर असेच प्रकारचे क्वेश्चन सोडवायचे असतील, आपल्या मंथनच्या परीक्षेचे जर असेच पेपर्स एक्झाम्पल्स हवे असतील, तर इथे जो क्यू आर कोड दिलेला आहे तो स्कॅन करून तुम्ही फ्री पेपर्ससुद्धा मिळवू शकताय. ठीक आहे, रिलेशनशिपमध्ये तुम्हाला जनरली एवढेच क्वेश्चन्स विचारले जातात. त्याच्यानंतर पाहूया कंपॅरिझन. आता रिझनिंगमध्ये काय असतं की आपल्याला कंपॅरिझन हा एक विषय आहे. कंपॅरिझन म्हणजे काय की कंपेअर केलं जातं. ठीक आहे, सो कंपेअर करताना काय असू शकतं, पर्सन विथ पर्सन असू शकतं किंवा क्वालिटीज विथ क्वालिटीज असू शकतात किंवा पर्सन विथ क्वालिटीज. ठीक आहे, असंही असू शकतं. आता पहिलं एक्झाम्पल बघूया. अनिल इज फेअरर दॅन, ऑब्विसली पर्सन आहे आणि क्वालिटीज आहेत. ठीक आहे, अनिल इज फेअरर. फेअरर म्हणजे काय की कलर त्याचा म्हणजे गोरा आहे तो कोणापेक्षा, बबनपेक्षा. ठीक आहे, पहिले आपण मांडून घेऊया. आता हे जे आहे हे मांडताना नेहमी काय करायचंय की उभ्या पद्धतीने मांडायचंय. म्हणजेच काय आहे की तुम्हाला ते अंदाज लावायला, म्हणजेच काय करायला सोपं जाईल की आपल्याला आन्सर फाइंड करायला सोपं जाईल. तर बघूया काय करायचंय. अनिल इज फेअरर दॅन बबन. मग जो फेअरर आहे तो आपण वरती लिहूया. तो कोणापेक्षा फेअर आहे, बबनपेक्षा. करण इज फेअरर दॅन अनिल. आता अनिल पेक्षाही फेअरर कोण आहे, करण आहे. देन हु इज द लिस्ट फेअर, ऑब्विसली जो खाली आहे तो कमी फेअर असणार आहे आणि जो की कोण आहे, बबन. ठीक आहे, सिम्पल्स आहेत, फक्त तुम्हाला क्वेश्चन जो आहे तो थोडा थोडा करून वाचायचा आहे आणि तसं फक्त मांडत जायचंय. ठीक आहे, सेकंड पाहूया. अनिकेत स्कोर्ड मोर मार्क्स दॅन सुमित. ठीक आहे, पाहूयात. आता अनिकेतचं पाहूयात. अनिकेत स्कोर्ड मोर मार्क्स. ठीक आहे, सो अनिकेत वरती असणार आहे, तो कोणापेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत, सुमित पेक्षा. ठीक आहे, सुमित पेक्षा जास्त आहेत, बट नॉट ॲज मच ॲज वसंत. म्हणजे वसंत पेक्षा जास्त नाही आहेत पण सुमित पेक्षा जास्त आहे, म्हणजे वसंत वरती असणार आहे. ठीक आहे, सो क्वेश्चन काय आहे, देन हु स्कोर्ड हायेस्ट मार्क्स. सिंपल, आपल्याला दिसतंय तिथे वसंत. ठीक आहे, चलो आता सेकंड थर्ड क्वेश्चनही सेम आहे, तो तुम्ही सोडवा. त्याच्यानंतर ना होमवर्कसाठी घ्या हा क्वेश्चन. आता मी तुम्हाला फोर्थ सुद्धा सांगतेय, तुम्हीच ट्राय करा. आपण पाहूया तुमचं आन्सर करेक्ट येतंय का, कुठे काय चुकतंय आपण सॉल्व करूया. नेक्स्ट आहे, देर आर 3 गर्ल्स नेमली के, एम अँड एल. ओके, 3 गर्ल्स आहेत, के, एम, एल. ठीक आहे, एम इज शॉर्टर दॅन एल. शॉर्टर म्हणजे छोटी आहे, म्हणून एम इज शॉर्टर दॅन एल. एल पेक्षा शॉर्टर आहे. अँड के इज ऑफ सेम हाईट ॲज एम. म्हणजे के ची हाईट जी आहे ती एम पेक्षा म्हणजे एम सारखीच आहे. देन हु इज द टॉलेस्ट गर्ल. जर एम आणि के दोघांची हाईट सेम असणार आहे तर ऑब्विसली एल ची हाईट काय असणार आहे, जास्त असणार आहे. ओके, सो कंपॅरिझन मध्ये असे तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. त्याच्यानंतरच पाहूया ॲनालिसिस. ठीक आहे, आता ॲनालिसिस मध्ये काय बघूया. सिंपल आहे, जसं आपण कंपॅरिझन मध्ये मांडत होतो तसंच इथेही आपल्याला मांडायचंय. काय करायचंय, आय टीचे जे क्वेश्चन आहेत ते सोडवण्याचा सगळ्यात इझिएस्ट वे जो आहे तो काय आहे की क्वेश्चन्स पहिले रीड करा. तोही थोडा थोडा रीड करत जायचा आणि जसं जसं गिवन आपल्याला दिसत जाईल तसं तसं फक्त नोट डाऊन करायचंय. सिंपल. ठीक आहे, प्रिया अँड गुड्डी लाईक ड्रॉइंग. ओके, चलो पहिले आपण नाव घेऊया. प्रियासाठी पी, गुड्डीसाठी जी. प्रिया अँड गुड्डी लाईक्स ड्रॉइंग. ठीक आहे, चलो ड्रॉइंग आहे, ड्रॉइंग आवडतंय त्या दोघींना. सोनू, प्रिया अँड बंटी लाईक्स
सोनू, प्रिया अँड बंटी. आता प्रिया जी आहे तिला मॅथमॅटिक्स पण आवडतं आणि ड्रॉइंग पण आवडतंय. सो प्रियाला आपण कन्सिडर करूया. सोनू, प्रिया अँड बंटी लाइक्स मॅथमॅटिक्स. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. मोनू, बंटी अँड मीना लाइक्स फिजिक्स. आता इथं बंटी आहे, सो बंटीलाही कन्सिडर करूया. बंटी, मोनू अँड मीना लाइक्स फिजिक्स. ठीक आहे. सिमिलरली गुड्डी अँड मीना लाइक्स इंग्लिश. गुड्डी अँड मीना. आता मीना जी आहे ती इथे आहे, ह्या दोघांमध्ये घेऊया इंग्लिश. ओके. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन बेस्ड ऑन दिस. हू लाईक ड्रॉइंग अँड इंग्लिश. ड्रॉइंग आणि इंग्लिश आवडणारी कोण आहे आपली? दोघांच्या इंटरफेसमध्ये कॉमन कोण आहे? गुड्डी. ठीक आहे. सो आपला आन्सर असणार आहे गुड्डी. हू लाइक्स ओनली मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स मध्ये आपला हा सर्कल आहे ज्याच्यामध्ये बंटी आहे, प्रिया आहे आणि एस वरनं सोनू आहे. बट बंटीला जो आहे फिजिक्स पण आवडतोय आणि प्रियाला जो आहे तो ड्रॉइंग पण आवडतोय. आपल्याला फक्त विचारलं की मॅथमॅटिक्सला कोणाला आवडते. सो आपला आन्सर आहे सोनू. ठीक आहे. हू लाइक्स फिजिक्स बट नॉट मॅथमॅटिक्स अँड इंग्लिश. आता मीना जी आहे तिला इंग्लिश पण आवडतोय आणि फिजिक्स पण आवडतोय. बट अजून कोण आहे? मीना लाइक्स फिजिक्स. मोनू जो आहे त्याला फक्त काय दिलंय? फिजिक्स आवडतोय. त्याला मॅथमॅटिक्स आवडत नाही कारण की तो कुठेही कॉमन नाहीये. मीना जी आहे तिला इंग्लिश आवडतोय. बंटी आहे, फिजिक्स आहे पण त्याला मॅथ्स सुद्धा आवडतोय. आणि आपल्याला काय विचारलंय? हू लाइक्स फिजिक्स बट नॉट मॅथमॅटिक्स अँड इंग्लिश. म्हणजे मॅथ्स आणि इंग्लिश नकोय त्याला. तो कोण आहे? तर मोनू. ठीक आहे. याच प्रकारे आपले आन्सर सोडवायचे आहेत. यालाच आपण बोलतो वेन डायग्राम. ठीक आहे. वेन डायग्राम म्हणजेच काय की आपण दिलेल्या इन्फॉर्मेशन वरतून आपण सर्कल्स ड्रॉ करू शकतो किंवा रेक्टँगल्स कोणतेही फिगर्स ड्रॉ करून सॉर्ट करून त्याचे आन्सर्स आपल्याला द्यायचे. ठीक आहे. दिस इज ॲनालिसिस ऑर इन्सिडन्स. ओके. आता नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आहे आपला एज. एज म्हणजेच काय असणार आहे की आपल्याला एज वरती डिपेंडंट क्वेश्चन असणार आहे. आता एज साठी आपल्याला सिंपल गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. एक आहे यंगर. यंगर म्हणजे काय की छोटा. एल्डर म्हणजे काय असणार आहे? मोठा. ठीक आहे. सो खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. एल्डर म्हणजे काय असणार आहे? तर मोठा. आणि यंगर म्हणजे काय असणार आहे? तर छोटा. यंगर आहे आपल्याकडे इथे कुठे? ठीक आहे. नसले तरी तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये राईट डाऊन करा. यंगर लहान. ओके. चलो पाहूयात पहिला क्वेश्चन. सुनील इज 7 years एल्डर दॅन सुधीर. आता सेम ॲज इट इज जसं आपण ॲनालिसिस मध्ये करत होतो इथंही तसंच आपल्याला करायचंय. क्वेश्चन वाचायचा आहे आणि त्याचं ॲनालिसिस करायचंय. सुनील इज 7 years. आता सुनीलसाठी एस घेऊया. 7 years एल्डर. मी एल्डर म्हणजे तुम्हाला आत्ताच सांगितलं मोठा आहे. ठीक आहे. सो ॲरो सुनीलकडे करूया, 7 प्लस करूया आणि कोणापेक्षा? सुधीरपेक्षा. ओके. सुधीरपेक्षा सुनील जो आहे तो 7 years मोठा आहे. इफ सुनील्स एज इज 15 years. याची एज आपल्याला दिलेली आहे 15. व्हॉट इज सुधीर एज? आपण 7 प्लस केलेले आहेत. सुनीलची एज आपल्याला दिलेली आहे 15. ऑब्विसली सुधीरची काढायची आहे म्हणजेच आपले जे 7 प्लस आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत? मायनस करायचे आहेत. 15 minus 7 इज इक्वल्स टू 8 years. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. याच पद्धतीने जर तुम्ही इथे मांडताना जर 7 प्लस केलंय त्यामुळे तुम्हाला काय कळालं की सुधीरची जी एज आहे ती 7 वर्षांनी मोठी आहे. त्याच्यामुळे आपण ते मायनस केले कारण आपल्याला सुधीरची एज फाइंड करायची होती. ठीक आहे. चलो सेकंड क्वेश्चन पाहूया. द सम ऑफ द एजेस ऑफ सुधीर अँड हिज फादर. ओके. सुधीर आणि त्याच्या फादरची एज 60 years आहे. ठीक आहे. सुधीर प्लस फादर इज इक्वल्स टू 60. आफ्टर 5 years द डिफरन्स इन देअर एजेस विल बी 30 years. म्हणजेच काय असणार आहे? सुधीर आणि फादर त्यांची दोघांची एजची ॲडिशन केली तर 60 येते. 5 years नंतर
त्या दोघांचे जर ॲडिशन किती असणार आहे 65 येणार आहे ऑब्व्हियसली. द डिफरन्स ऑफ देअर एजेस विल बी 30 इयर्स, म्हणजे डिफरन्स किती येणार आहे 30. व्हॉट विल बी द सुधीर्स एज आफ्टर 5 इयर्स. ओके ठीक आहे. तर आता आपल्याला इथं काय करायचं आहे, असे 2 नंबर्स फाइंड करायचे आहेत किंवा असे 2 एजेस फाइंड करायचे आहेत ज्यांची ॲडिशन ही 60 येते आणि 5 इयर्स नंतरची जी ॲडिशन असणार आहे ती डिफरन्स असणार आहे ती 30 इयर्स असणार आहेत. मग त्याच्यासाठी काय करणार आपण, ऑप्शन वाईज जाऊया. असे क्वेश्चन सोडवताना नेहमी प्रेफरन्स जो आहे तो ऑप्शन्सला द्यायचा असतो, कारण की कधी कधी आपल्याला माहिती जी आहे ती पुरेशी दिलेली नसते, त्यामुळे आपण नेहमी ऑप्शन वाईज जायचं. जर सुधीरची एज जर आपण 15 इयर्स कन्सिडर केली, ठीक आहे, सो सर सुधीरला इथं आपण 15 कन्सिडर केलं, तर फादरची एज किती मिळणार आहे आपल्याला 45. ठीक आहे. आणि पुढचं इक्वेशन काय आहे, त्या दोघांमधला डिफरन्स किती येतोय आफ्टर 5 इयर्स, म्हणजे 5 वर्षानंतर ना 15 प्लस 5 किती होणार आहे 20 आणि 40 प्लस 5 किती येणार आहे 50. त्यांचा डिफरन्स बघितला तर 30 इयर्स. ऑब्व्हियसली आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. तरी पण तुम्हाला आपण एक चेक करण्यासाठी करूया. जर सुधीरची एज 30 पकडली तर फादरची एज किती असणार आहे ऑब्व्हियसली 30, जे की इक्वल असू शकत नाही, कारण सुधीर हा त्यांचा मुलगा आहे. जर सुधीरची एज 20 इयर्स पकडली आणि फादरची एज किती मिळणार आहे 40, तर 5 वर्षानंतर सुधीरची एज 25 आणि फादरची 45. सो इट विल बी 45 minus 25 equals to 20. So this is also not the answer. आणि सुधीरची एज जर 35 पकडली तर फादरची एज येते किती आहे 60 minus 35 सांगा. ऑब्व्हियसली 15, जे की 25. फादर आणि सुधीर एकत्र किंवा सुधीर जो आहे तो फादरपेक्षा मोठा असू शकत नाही, म्हणून आपला आन्सर जे आलेला आहे ते करेक्ट आहे 15 इयर्स. ओके. एजचे जे क्वेश्चन आहेत ते सोडवताना नेहमी ऑप्शन्सला प्रेफरन्स द्या, कारण की त्याच्यातूनच आपल्याला डायरेक्ट आपले आन्सर्स जे आहेत ते करेक्ट मिळणार आहेत. ठीक आहे. सो खालचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा काय आन्सर्स येत आहेत, आपण पाहूयात. ठीक आहे. होमवर्कसाठी करा. सिंपल क्वेश्चन आहेत आणि तुम्हाला असेच क्वेश्चन्स अजून जर प्रॅक्टिस करायचे असतील तर दिलेला QR कोड स्कॅन करा, तुम्हाला असेच एक्झाम्पल्स अजून प्रॅक्टिससाठी मिळतील. ठीक आहे. चलो नेक्स्ट पाहूया. चेंज इन नेम. ओके, सिंपल आहे की आपण लहानपणी खेळ खेळायचो बरोबर, की कमळाला गुलाब म्हणतोय, गुलाबाला अजून काय मोगरा म्हणतोय, मोगऱ्याला चाफा म्हणतोय. ठीक आहे, सिंपल त्या सेम पद्धतीने इथं आपल्याला आहे. काय आपण पाहूयात पहिलं एक्झाम्पल. ठीक आहे. इफ गोल्ड इज कॉल्ड कॉपर, गोल्ड कॉपर जे आहेत ते मेटल्स आहेत. ठीक आहे. गोल्ड इज कॉल्ड कॉपर, गोल्डला कॉपर म्हणलंय, कॉपरला ब्रास, कॉपर ॲज ब्रास, ब्रास ॲज आयर्न, आयर्न ॲज सिल्वर अँड सिल्वर ॲज ॲल्युमिनियम. देन विच मेटल इज द कॉस्टलीएस्ट. कॉस्टलीएस्ट म्हणजे काय, सगळ्यात जास्त कॉस्ट असणार. सगळ्यात जास्त कॉस्ट कशाची आहे, आता तुम्ही सांगू शकता कॉस्ट कशाची आहे जास्त, गोल्डची आहे. पण गोल्डला काय म्हणलंय कॉपर, सो आपला आन्सर काय असणार आहे कॉपर. चलो नेक्स्ट. इफ वी कॉल रिक्षा ॲज सायकल, सायकल ॲज एरोप्लेन, एरोप्लेन ॲज बस, बस ॲज ट्रेन, देन विच व्हेकल विल स्टॉप ॲट बस स्टॉप. बस स्टॉपला कोणतं व्हेकल स्टॉप होतं बस, बट बसला काय म्हणलं गेलंय बस ॲज, चलो बस ॲज अ ट्रेन. ठीक आहे. सो ट्रेन जे आहे ते आपला आन्सर असणार आहे. नेक्स्ट. इफ एरोप्लेन इज कॉल्ड शिप, अ शिप ॲज अ स्कूटर अँड स्कूटर ॲज अ कार, बाय व्हॉट वी ट्रॅव्हल इन द सी. सी मध्ये ट्रॅव्हल करण्यासाठी आपण काय वापरतो, शिप वापरतो. आणि पण शिपला काय म्हणलंय शिप ॲज अ स्कूटर, सो आपण कशाने ट्रॅव्हल करणार आहे स्कूटर. चलो. इफ सिस्टर इज कॉल्ड ॲज ब्रदर, ब्रदर ॲज सन, सन ॲज अ फादर, देन वूम ऑल सिस्टर विल टाय द राखी. राखी कोणाला बनतात ऑब्व्हियसली
रक्षाबंधन आलंय जवळ, तुम्हाला पण माहिती आहे. राखी कोणाला बांधणार आहे तुम्ही? भावाला. बट ब्रदरला काय म्हणलं गेलंय? सन. सो आन्सर काय असणार आहे आपलं? सन. सिंपल क्वेश्चन आहेत. चेंज इन अ नेम. चलो नेक्स्ट पाहूया टॉपिक. नॉन व्हर्बल रिझनिंग आहे. म्हणजे याच्यामध्ये जास्त तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेले नसणार आहे. तुम्हाला फक्त चेंज काय काय कॅल्क्युलेशन वाईज असणार आहे. एक फिगर दिसतेय तुम्हाला, ट्रँगल आहे आणि काउंट करायचे ट्रँगल. ज्यावेळेस अशा पद्धतीचा ट्रँगल असतो किंवा अशा पद्धतीचा जरी ट्रँगल असेल की कसाही किंवा असा जरी असला या बाजूने, ज्यावेळी ट्रँगल इन ट्रँगल असेल किंवा याही पद्धतीचा असेल तरी सुद्धा एक सिंपल ट्रिक आहे ती वापरायची आणि त्यानुसार आपण ट्रँगल्स काउंट करायचे. म्हणजेच काय, पहिला ह्या ट्रँगल मधले करूया ट्रँगल. इथे नंबरिंग करायचं 1 2 3 4 आणि जे नंबर केले तो लास्ट नंबर आहे तिथून सगळ्यांची काय करायची आहे? ॲडिशन. ओके, सिंपल ट्रिक आहे. 4 + 3 7 + 2 9 + 1 10. 10 ट्रँगल्स आहेत. आपण नॉर्मली जरी काउंट केले तरी तेवढेच येणार आहे. काउंट करूया. 1 2 3 4. ठीक आहे. 5 6 7. ओके, देन 8 9 आणि ऑब्विसली मोठा जो आहे तो 10. ठीक आहे. चलो नेक्स्ट सेम ॲज इट इज. जर तुम्हाला अशी फिगर आली तर सेम ट्रिक वापरायची आहे. 1 2 3 4 1 2 3 4 आणि हा जो बाहेरचा आहे तो ट्रँगल नसणार आहे, हा वाला. ठीक आहे. दिस इज अ क्वाड्रिलॅटरल. सो दिस इज 10 + 10 = 20 ट्रँगल्स. ठीक आहे. कोणतीही दुसरी फिगर जरी आली तरी तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ट्रँगल्स काउंट करायचे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला स्क्वेअर्स रेक्टँगल सुद्धा काउंट करायला विचारलं जाऊ शकतं. चलो सेकंड क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह फिगर्स शोज इंडिया, कंट्री अँड गोवा. ठीक आहे, इंडिया कंट्री आहे, करेक्ट. आणि गोवा काय आहे? त्याच्यामधलं एक स्टेट आहे, करेक्ट. सो गोवा जे आहे ते स्टेट आहे, पण कशातला? इंडिया कंट्री मधले. सो इंडियामध्ये गोवा एक आहे. आन्सर मिळालंय आपल्याला. दोन्हीही वेगवेगळं नाहीये. जर इथं असतं इंडिया कंट्री आणि USA, ऑब्व्हियसली दोन वेगवेगळे सर्कल आले असते. जर असं विचारलं असतं वर्ल्ड मध्ये USA आणि इंडिया, तर या पद्धतीचं आलं असतं. ठीक आहे. दिस इज ऑल्सो कॉल्ड वेन डायग्राम्स. चलो नेक्स्ट. विच फिगर appears 3 times in the adjoining figure. यामध्ये कोणती फिगर जी आहे ती 3 टाइम्स आलेली आहे. ठीक आहे. पहिले पाहूया रेक्टँगल. एकदा आली आहे, दोनदा आली आहे. दिस इज नॉट अ रेक्टँगल, दिस इज अ स्क्वेअर. स्क्वेअर एकदाच आलेला आहे. ट्रँगल 1 2 3 3 ट्रँगल आहेत. ओके, ट्रँगल आहेत. सर्कल 1 2 3 सर्कल सुद्धा 3 आहेत. सो आपला आन्सर काय असणार आहे? सर्कल अँड ट्रँगल, दॅट इज B and C. सो ऑप्शन नंबर 2, ओनली B and C आर करेक्ट. सिंपल आहे. फिगरवरनं एक्झाम्पल्स क्वेश्चन्स सोडवायचे. चलो नेक्स्ट, कोडेड लँग्वेज. चलो कोडेड लँग्वेज म्हणजे काय असणार आहे की जनरली आपण बघतो आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर बोलताना जर आपल्याला काहीतरी लपून बोलायचं असेल, सिक्रेट बोलायचं असेल, तर आपली एक काहीतरी कोड लँग्वेज असते, करेक्ट. सेम तशीच आपल्याकडे कोड लँग्वेज आहे. काय असणार आहे की जसं आपण काही गोष्टींना काहीतरी नाव देतो, ठीक आहे, जे की दुसऱ्यांना कळू नये, त्याच पद्धतीने आपल्याला हे सगळं सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. कोडेड लँग्वेज काय असणार आहे मग? जशी तुम्ही बघत होता ती तुमची कोड लँग्वेज ही आहे ITची, म्हणजेच इंटेलिजन्सची कोड लँग्वेज. काय दिले त्याच्यावरती एक्झाम्पल? इन कोडेड लँग्वेज D = 6, F = 4, I = 1 and J = 0. म्हणजे आपल्याला काहीतरी लेटर्स दिलेत आणि त्यांना आपल्याला काय दिलेत? नंबर्स दिलेत. तर आपल्याला हे इक्वेशन जे आहे ते फाइंड करायचं. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण ते इक्वेशन लिहून घेऊया. चलो I म्हणजे काय असणार आहे? I × J + D - F. ओके, I असणार आहे 1 × J 0 + D आहे 6 - 4. ओके, आता हे झालंय सिम्प्लिफिकेशनचं एक्झाम्पल आणि याला आपण बॉडमॉस रूलनुसार सोडवतोय. जसं मी तुम्हाला मॅथ्समध्ये शिकवलंय, बॉडमॉस रूल म्हणजे काय असणार आहे? ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. सो इथं मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन आहे. सगळ्यात पहिला प्रेफरन्स जो जाणार आहे तो असणार आहे मल्टिप्लिकेशनला. अंडरलाईन करायचं जे तुम्ही पहिले सॉल्व्ह करताय.
1 into 0 0 प्लस 6 मायनस 4 0 प्लस 6 प्लस आणि मायनसमध्ये नेहमी पहिलं 0 प्लस सॉल्व करा 6 मायनस 4 इज इक्वल्स टू 2 सो आपला आन्सर असणार आहे 2 ऑप्शन नंबर 3 ओके चलो नोट डाउन केलंय चलो ओके सेकंड क्वेश्चन इफ मॅट इज इक्वल्स टू 147 अँड कॅट इज इक्वल्स टू 724 देन सी इज इक्वल्स टू व्हॉट आता मॅट साठी काय आहे पहिले नोट डाउन करूया चलो मॅट साठी काय आहे MAT 147 आता जरुरी नाहीये की M लाच 1 असेल A लाच 4 असेल आणि T लाच 7 असेल सो लिहिताना नॉर्मली लिहून घ्या नंतर आपण फाइंड करूया की कशाला काय असणार आहे ठीक आहे चलो सेकंड आहे कॅट कॅट साठी आपल्याला काय दिले आहे 7 to 4 ओके आता याच्यामध्ये बघितलं तर 7 आणि 4 असे दोघं आहेत जे कॉमन आहेत बरोबर आणि वरच्या शब्दांमध्ये सुद्धा बघितलं तर A आणि T कॉमन आहे म्हणजेच ऑब्विसली 7 आणि 4 7 आणि 4 हे दोघं AT या वर्ड साठी असणार आहे M साठी 1 आहे C साठी 2 आहे सिंपल आन्सर आलेलं आहे आपलं C साठी काय असणार आहे 2 ऑप्शन नंबर 1 Next, the number 64 in a coded language is written as 2322. How the number 98 same code language written? सिंपल खूप तुम्हाला जर बघितल्या क्षणी दिसलं पाहिजे 6 आणि 4 आहे ठीक आहे 6 चे फॅक्टर आणि 4 चे फॅक्टर 6 चे फॅक्टर काय आहेत 2 आणि 3 4 चे फॅक्टर काय आहे 2 आणि 2 सिंपल हेच आपल्याला इथं सांगितलंय 9 चे फॅक्टर काय असणार आहे 3 into 3 आणि 4 चे 4 into not 4 4 into 4 is equals to 16 4 into 2 8 so आपला आन्सर आहे 3342 or 3324 ऑब्वियसली ऑप्शन नंबर 1 ठीक आहे झालंय नोट डाउन केलं चलो नेक्स्ट लास्ट क्वेश्चन below are the given certain coded signs after carefully studying them answer the question which word is represented by आता प्रत्येक लेटरला एक काहीतरी सिम्बॉल दिले तेच फक्त आपल्याला नोट डाउन करायचं सिंपल आहे ट्रायंगल साठी C आहे सो पहिलाच ट्रायंगल आहे C लिहिला देन दिस साइन इज फॉर E ओके दिस साइन इज फॉर R दिस साइन इज फॉर I then this sign is for M plus is for A then a triangle is for C so ceramic ऑप्शन नंबर C चलो समजलं चला याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं आयटी मध्ये की रिझनिंग अनालिसिस सगळं रिलेशनशिप्स कंपॅरिझन वर्ड्स अल्फाबेट्स कोडेड लँग्वेज ओके सो आयटी मध्ये आपल्याला यानुसार आपल्याला सगळे अनालिसिस नुसार क्वेश्चन सोडवायचे ठीक आहे सो आपला जो आयटीचा आजचा टॉपिक आहे तो संपलेला आहे सो तुम्हाला जर याच्यामध्ये काही डाऊट्स आहेत क्वेश्चन्स आहेत आणि होमवर्कला जे मी क्वेश्चन दिलेत त्याचे तुम्ही आन्सर्स मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू